कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. या ठिकाणी फटका सुरेख आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला गेला आणि चेंडू फेकी होते आणि तत्पुरता घेतली गेली ही धाव. 2 धाबा आणि 2 धाबांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. धाबा 5 धाबा, 5 धाबा, 5 धाबांनी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 5 पाहायला भेटते. 2 संघामध्ये लढत पाहायला भेटते. एका साईडला तांबडमाल तर एका साईडला वाफे संघ. पुढचा चेंडू यारकर चेंडू होता, फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडतो, चेंडू फेकी डायरेक्ट हिट केलेला आहे, पण त्या ठिकाणी क्षेत्र खेळाडू सेफ आहे. बघता बघता या ठिकाणी एकच धाव, एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावा होतात 6 धावा. तुम्ही पहा, कारण की धावा 6. पुढचा चेंडू वेगावर स्वार करतो आहे, लाजवाब चेंडू फेकी आणि ह्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. हा खेळाडू आहे ना, या टेनिस क्रिकेट, आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये नावाजलेला खेळाडू आहे. सातत्याने वाफे गावासाठी अंडरम क्रिकेट जिथून चालू झाला तिथून या खेळाडूचं क्रिकेट चालू झालं आणि आज वाफेसाठी चांगलं कामगिरी त्याची चालू आहे. पुढचा चेंडू पुढे स्टेप आउट केला, ऑफ साईडच्या दिशेने पॉवर प्लेचा स्ट्रोक पाहायला भेटतो. पॉवर प्ले फोडण्याचं काम चालू आहे मैदानामध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. 2 धाबांनी संघाची धावसंख्या पाहायला गेली प्रगती पथावर. धाबा झाल्या 5 चेंडूंचा खेळ आणि 5 चेंडू मध्ये धाबा आल्या 8 धाबा. आता उर्वरित शेवटचा चेंडू असेल या षटकातील राहुल याचा. पुढचा चेंडू बघूया, पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट केलाय, गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, परिणाम डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा आल्या 9 धाबा. या ठिकाणी चिठ्ठ्या पाडल्या जातात. एका चिठ्ठीमध्ये नाव असेल विजेता संघ, तर एका चिठ्ठीमध्ये नाव असेल सारमाल संघ. आणि विनंती असेल सारमाल संघाचा कर्णधार, वाफे संघाचा एक प्रतिनिधी आणि या ठिकाणी 10 गाव संघाचा एक प्रतिनिधी. चला आपण यायचं. वाफे संघाचा एक प्रतिनिधी, म्हणजे अशा चिठ्ठ्या असतील, 2 चिठ्ठ्या असतील, एकात विजेता संघ असेल आणि एकात सारमाल संघ असेल. कारण की मागील मॅच मध्ये मागाच्या चिठ्ठ्या झाल्या त्यामध्ये 10 गाव संघाला बाय मिळाले. आता एक चिठ्ठी उचलली जाईल भाईंच्या माध्यमातून. दुसरं षटक टाकण्यासाठी आदित्य आला, त्याचा पहिला चेंडूचा फटका सुरेख आहे, लेग साईडच्या दिशेने लावली मोर. 4 धावांची चौकार येतोय. चौकार पाहायला मिळाला. चौकाराने संघाची धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 13 धावा. या ठिकाणी चिठ्ठ्या पाडल्या जातील. एक चिठ्ठी उचलली जाईल, त्या चिठ्ठीवर ज्या चिठ्ठीमधून एक चिठ्ठी निघेल तिला बाय मिळेल आणि राहिलेली चिठ्ठी 10 गाव संघाशी फाईट करेल. पाहूया कुठला नशीबवान संघ असेल आणि तो संघ राहिलाय नशीबवान संघ. टीम सारमाल संघ ठरतोय नशीबवान, त्याला मिळते बाय. थेट क्वालिफायची मॅच खेळणार टीम सारमाल संघ आणि यानंतरची मॅच असेल विजेता संघ आणि 10 गाव संघ. आणि मी विनंती करेल का 10 गाव संघाचा कर्णधार आपण तिथेच थांबायचं. बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि तिसरा मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक भरत दादा यांच्या माध्यमातून. 12 प्रतिनिधी कसा असावा तर संघासारखे एखादी मदत करणारा असावा, खेळाडूंचं मन कुठेतरी उजळवार करणारा असावा. आणि या ठिकाणी जर तिसरा आला तर भरत दादा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका खूपच सुरेख आहे आणि हा चेंडू जातोय धर्मवीर चषक मधला लगातार 3 चौकार मारणारा हा खेळाडू ठरतोय. नक्कीच टीम असेल या साईडला तांबडमाल संघाचा खेळाडू. 200 रुपयाचं पारितोषिक मॅच झाल्यानंतर त्या खेळाडूला दिली जाईल.
आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा 200 रुपये दिले होते. आज मी आलोय माझ्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी, त्यांचं नाव सुद्धा काढायचे आणि त्यांचा खिसा सुद्धा भरायचे हे मनामध्ये असेल. 3 चेंडूवर 3 चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 21. 21 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. तावडमाल संघ आपण पाहत आहोत. सेकंड राऊंडची ही दुसरी लढत. तर नंतर चिट्ट्या पाडल्या गेल्या. चिट्ट्यांमध्ये मगाशी मॅच शेवटच्या चेंडूवर विजय प्राप्त झाला असा संघ सारमाल संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे थोडासा फंबलिंग पाहायला भेटला. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर. धावा 23 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो. दुसरं कुठेतरी मागणा ठरला हा गोलंदाज आतापर्यंत. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा आकाशाला चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापून चेंडू पर्यंत पोहोचेल आणि त्या ठिकाणी फकीर बाबा सारखी झोली मांडली होती आणि त्या झोलीमधून तो चेंडू मात्र या ठिकाणी खाली पडला, म्हणजे झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली 25 धावा, ज्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. आतापर्यंत पाहायला गेलं वापस संघाचे क्षेत्ररक्षण खूपच खराब पाहायला मिळालं. 16 धावा आतापर्यंत कुठून काढला त्या गोलंदाजाला. हो आता मात्र शेवटचा चेंडू होता. लाजवाब चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू. 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकाच्या अखेरीस धावा 25 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये धावांचं विश्लेषण करायचं गेलं तर 9 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2, पुन्हा 2, अशा प्रकारे पाहायला गेलं तर 16 धावा आल्या. पाहूया तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज कोण येतोय? जग्गू आलाय. उंचपुरा खेळाडू जग्गू, एक फिरकीचा जादूगर. जादू त्याच्या बोटामध्ये आहे. पाहूया पण ह्या ठिकाणी जादू बरोबर आक्रमण होईल की नाही पाहायला मिळेल आपल्याला. हा चेंडू आकाशाला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि ह्या ठिकाणी पाहायला भेटतोय जादू बरोबर केला आक्रमण. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच या ठिकाणी जर आज वाफे संघ क्वालिफाय झाला तर ब्रास बँड वाल्या यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण या ठिकाणी आक्रमण चालू आहे वाफे संघाच्या गोलंदाजांवर आणि षटकार ठोकला जग्गू आला. षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. धावा 31 धावा आणि लगेच आमच्या दादांच्या माध्यमातून पारितोषिक आला. तांबडमाल संघाचा कुठलाही खेळाडू लगातार 3 षटकार मारेल तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू ऑफ ट्रॅकर होता. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूला पाहिलं. हा चेंडू स्लोवर गतीचा आला आणि हा चेंडू निर्धाव आला. पंचाने लगेच गोलंदाजावर वॉर्निंग दिलेली आहे. 1 बाउन्स अशी वॉर्निंग दिलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू खूपच सुरेख चेंडू पाहायला भेटेल पण नाहीये. हा डिसिजन येतो. वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता स्विंग अँड मिस. जग्गू एक नावाजलेला खेळाडू आहे कारण की त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर तो सुद्धा म्हणतोय मी मारून देणार नाही कारण की एक कलाकार आहे हा जग्गू. ब्रास बँड वाजवतोय, गायक आहे, गोलंदाजी अफलातून आहे, फलंदाजी चांगली आहे, डान्स सुद्धा खूप सुरेख करतोय असा हा जग्गू वाफे संघाचा. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने उडवलाय. हा चेंडू फेकून देतोय. 6 धावांसाठी षटकार. अडतीस धावाच्या मात्र प्रगती पथावर पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये धुमाकूल घातली या फलंदाजाने. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. हलकासा कट केलाय तिथे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय सुनील. एक
अनुभवी असलेला खेळाडू, सर्वात जास्त यामध्ये या संघामध्ये अनुभवी खेळाडू सुनील आहे. पुढचा चेंडू बघूया, चग्गुयाचा शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने उडवला, क्षेत्ररक्षक बाउंड्री लगतचा चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव कंप्लीट, चेंडू वाढवला गेला, त्यातपुरता घेतल्या गेल्या या दोन धाबाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगतीपथावर. धावा लागल्या 41 धाबा, 3 षटकाच्या अखेरीस 41 धावाच्या मात्र कुठून काढल्यात. आता मात्र शेवटचा षटक असेल. पहिल्या षटकामध्ये न बाल्या, त्यानंतर केल्या गोळा दुसऱ्या षटकामध्ये 16, केल्या गोळा तिसऱ्या षटकामध्ये 16, इसको 16 उसको 16, पोगडाला 16-16. आता मात्र चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी येतोय एक ऍड आहे, सुरेश रमेश तसाच हा सुरेश. पाहूया. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, पारितोषिक लावले जात आहे या गोलंदाजासाठी. हेमंत सवर यांच्या माध्यमातून जावा आहेत वाफे गावाचे, पण या ठिकाणी पारितोषिक लावतात. लगातार जर 3 विकेट घेतल्या या गोलंदाजाने तर रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक. 500 ची नोट या ठिकाणी जमा आहे. जर नाही घेतल्या तर 500 खिशात. पाहूया. एक्केचाळीस धावा प्रगतीपथावर, 3 षटकाच्या अखेरी झाल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. पाहूया. पहिला चेंडू उडवलाय, पाहूया हा चेंडू कुठे लँड होतो आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट. पहिल्या चेंडूवर पारितोषिक लावल्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय. आज या वाफे संघाला शुभेच्छा भरपूर सह खेळाडूंच्या आल्यात. पाहूया या शुभेच्छांचा गौरव ते करतील की नाही. पुढील फलंदाज मैदानामध्ये जखमी वाघ, स्वतः कर्णधार सावला भाऊ. चला आपण जायचंय सावलाराम. चौथ्या षटकामध्ये धावा रोखायचेत आणि त्यासाठी आला. थोडा स्पीडअप करा, कारण की थोडा पायामध्ये जाई बंद आहे, पण आपल्या संघासाठी खेळण्यासाठी तो मैदानामध्ये आला. पाहूया पुढचा चेंडू. हॅट्रिक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पण पाहूया ह्या ठिकाणी लगातार 3 षटकार मारले तरी 200 आहेत. 200 मात्र या दोन्ही खेळाडूंना आहेत. पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, क्षेत्ररक्षक आलाय, जज करतोय आणि त्या ठिकाणी विकेट घेतोय. लगातारचा दुसरा गडी बाद. आता मात्र सावलारा मात्र कर्णधार बाद होतोय. आता हॅट्रिक चान्स असेल गोलंदाजाला. हॅट्रिक घेतला हेमंत सवर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि तसेच आकाश संते आणि या ठिकाणी आकाश कोरडे यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक चान्स आहे. हा चेंडू आफ्टी शॉट पाहायला भेटला ऑफ साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वाढवला गेला, चेंडू फेकी आणि या ठिकाणी काय पाहायला भेटते, कनेक्ट करण्यामध्ये अनसक्सेस झाला. बघता बघता 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाबाने संघाची धाव संख्या 43 धाबा. गोलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहायला भेटत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवला. जग्गू जज करतोय आणि त्या ठिकाणी झेल टिपतोय.
कानून के हाथ बहुत बड़े होते हैं तसा जग्गू आहे. नक्कीच फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. हॅट्रिक कंप्लीट नाही झाली पण ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. गोलंदाजीला जवाब केले आतापर्यंत 2 धावा देऊन ह्या ठिकाणी 3 विकेट घेतल्यात. पुढचा चेंडू पुढील फलंदाजासाठी. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. हलकासा मनगडाच्या साहाय्याने कट केला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय. एकच धाव घेतली जाईल. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल 44 धावा. आता या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू पुढे स्टेप आउट केला होता पण बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही आणि हा चेंडू निर्धाव पाहायला भेटतो. अशा प्रकारे 4 षटक कंप्लीट झाले. 4 षटकाच्या अखेरीस प्रगतीपथावर धावा लागल्या 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र जिंकण्यासाठी टीम वाफे संघासमोर. चला विनंती असेल तामणमाल संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं. चला फिल्डिंग लावून घ्यायचं. लगेच 45 धावा करायचे मात्र जिंकण्यासाठी टीम वाफे संघाला 2 फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे. फिल्डिंग सजवायचे. लगेच 2 फलंदाज मैदानामध्ये जायचे टीम वाफे संघ. वाफे संघासाठी पुन्हा एकदा पारितोषिक लागले. लगातार 3 चौकार मारले, 3 षटकार मारले लगातारचे. आकाश संते आणि आकाशजी कोरडे दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहतोय. एका साईडला असेल जग्गू आणि एका साईडला आदित्य आणि जग्गूची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 24 चेंडू मध्ये 45 धावा करायचे. गोलंदाजीसाठी आपण पाहतो तांबडमाल संघाचा गोलंदाज विनोद. यातील संघ विजय होणार तो मात्र थेट क्वालिफायची मॅच टीम सारमाल संघाशी भिडणार. पंचांचा ग्रीन सिग्नल संदेश सरांचा आला आणि या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतो आदित्य आणि नॉन स्ट्राईक एंडला जग्गू. पाहूया पहिला चेंडू विनोद याचा. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर होता, उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावला होता. त्या ठिकाणी फटका मारण्यासाठी चेंडू टाकला लॉलीपॉप आणि त्या ठिकाणी दिला विकेट. फलंदाज बाद. लगातार 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल टीम तांबडमाल संघाच्या.
आणि मिडवन षटक जो टाकेल ना जो गोलंदाज म्हणजे निर्धाव षटक एकही धाव न देता त्या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय जयेश राहुल याचा छोटा बंधू. पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर चेंडू उडवलाय लेग साईडच्या दिशेने फटका सुरेख आहे व एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय चौकार. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला गत उडवलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो जज करण्यासाठी आणि या ठिकाणी चौकार मारला त्याचाच उत्तर लगेच विकेटचं बटन. फलंदाज बाद चले जाऊ का नारा. एक मार बाद होय एक मारा ऐसा मारा अच्छा मारा आणि त्यानंतर लगेच विकेटचं बटन. कमबॅक करतोय पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल विशाल. गोलंदाजीसाठी विनोद आहे. पुढील फलंदाज विशाल मैदानामध्ये जातोय. 4 वर लागलेला हा धक्का दुसरा टीम वाफे संघाला. पंचेचाळीस धावा पूर्ण करत असताना 4 वर लागलेला धक्का दुसरा चेंडू टाकून झाले या षटकातील 3 विकेट घेतल्या 2 धावा दिल्या 4. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उडवलाय फटका सुरेख आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटतोय चौकाराची मोहर लावली आल्या आल्या या फलंदाजाने सुद्धा. या ठिकाणी खूपच सुरेख फटका सजवला 4 धावांची मोहर लावली धावसंख्या 8 या अंकेवर पोहोचल्या. पुढचा चेंडू पाहायला गेला तर हा चेंडू खूपच सुरेख आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. साइड चेंज नाहीये बॅट कडला फक्त स्ट्राइक चेंज आहे. षटकातील शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका खूपच सुरेख आहे. रेस लागली क्षेत्ररक्षकामध्ये आणि बॉलामध्ये पाहूया बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 1 धाव कंप्लीट दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. 2 धावांनी पाहायला गेला षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आल्या 11 धावा. 45 धावा करत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावाच्या मात्र कुटुंब काढण्यात वापे संघाच्या या फलंदाजाने. या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच या संघाचे पाठीराखे आकाजी संते आणि आकाजी कोरडे यांच्या माध्यमातून लगातार 3 चौकार खेळणाऱ्या खेळाडूस 3 षटकार खेळणाऱ्या खेळाडूस रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक कुठला खेळाडू पटकावेल हे पाहायला मिळेल. पण या ठिकाणी पाहायला गेलं पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये करायचे धावा 34. 18-34चं समीकरण आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज आता प्रथमच पाहतो डावखुराचा जग्गू त्याच्यामध्ये क्षमता आहे. मागील मॅच मध्ये फलंदाजी चांगली झाली नाही पण ह्या मॅच मध्ये कशी करेल तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आला विशू. पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच बॉडी पासून खूपच जोर ठेवला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव आला. पुढचा चेंडू बघूया.
हा चेंडू आकाशाला लगत उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक आहे जज करतात आणि त्या ठिकाणी विकेट घेतात. विकेटचं पतन. फलंदाज बाद. तू चल मैं आया. पुढील फलंदाज गोलंदाजी केले सुरेश आणि आता फलंदाजीसाठी सुद्धा सुरेश आला. फलंदाज जरा धावत जायचं आपण मैदानामध्ये. जग्गू बाद होतोय. फलंदाज ताकद कमी पडली जग्गूची आणि फलंदाज बाद झाला. पुढचा चेंडू पाहूया. हाफ ट्रॅकर चेंडू. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक बाउंड्री लगतचा एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. चेंडू फैकी झाल्या आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसबली जाईल. धावसंख्या 13 धावा. ज्या मात्र पाहायला भेटत. षटक क्रमांक दुसरं चालू. पहिल्या चेंडूवर दौडाला. दुसरा चेंडू विकेट. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि आता चौथा चेंडू कशा प्रकारे पाहूया. हा चेंडू बॅटीची काढा लागले. सर्कल मध्ये खेळाडू आहे. चेंडू अडवतोय. एक धाव कंप्लीट आणि एकच धावा समाधान मानलं जात आहे. एका धावाने धावसंख्या 14 या अंकीवर पोहोचले. 45 धावा करत असताना 14 धावा प्रगतीपथावर झाल्यात. या ठिकाणी अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू अडवला गेला. बघता बघता एक कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि ह्या ठिकाणी 2 कंप्लीट. पुढचा चेंडू बघूया. लोवर फुटला चेंडू. फटका खूपच सुरेख सजवला. स्टेट ड्राइव्ह फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. चेंडू फैकी झाली आणि त्या ठिकाणी 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या होते 18 धावा प्रगतीपथावर लागल्या गेला. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होते. 2 षटकाच्या अखेरीस 18 झाल्या. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा 27. 12 चेंडू 27 ची गरज आहे. मागील मॅच सुद्धा अशीच होती. मागील मॅच मध्ये सुद्धा 12 चेंडू 28 ची गरज असताना राहुल याने एका ओव्हर मध्ये मॅच संपवली होती. चला पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी गोलंदाजीसाठी आला गोलंदाज. 12 चेंडू या ठिकाणी धावा रोखायचेत. बारा चेंडू 27 धावा रोखायचे. तर गोलंदाजीसाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय शांताराम. पहिला चेंडू फुलटो चेंडू होता. हलकासा कट केला मनगडाच्या साहाय्याने. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावेची पूर्तता आणि ह्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटची विकेट. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल येतोय. एक स्फोटक फलंदाज. वाफेगावचा दुसरा रावण हा राहुल. एक श्रावण आणि हा राहुल. आता समीकरण असेल उर्वरित 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये करायचे धावा 26 धावा. 11-26 समीकरण. पुढचा चेंडू पाहूया. हाफ ट्रॅकर चेंडू होता. आता मात्र सूर एक चेंडू गोल्डन स्पॉट वर चेंडू रिलीज केला आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. धर्मवीर आयोजित आपण पाहतोय हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक 25वे वर्ष रौप्यमय वर्ष आपण पाहतोय आणि ही स्पर्धा आजचा 3रा दिवस आहे.
पुढचा चेंडू पाहायला गेला तर ह्या ठिकाणी भीमर चेंडू पाहायला भेटतोय. नो चेंडू. भीमर चेंडू खराब चेंडू पाहायला मिळाला. नो चेंडू घोषित केला. फ्रीड चेंडू असेल. सुवर्ण संधी फलंदाजाला. पुन्हा एकदा फ्रीड चेंडू कसा टाकावा यासाठी धाडपड चालू आहे. गोलंदाज चुकी झाली, मोठा फटका आला तर मॅच खलाटणी येणार आहे. पण हा चेंडू मला निर्णायक चेंडू आहे, चांगला टाकावा लागेल. पण तेवढंच फलंदाजाला मात्र मनामध्ये धाडस आणावं लागेल. हा चेंडू फ्रीड आहे, कसाही मारावा लागेल. पुन्हा एकदा समीकरण असेल 10 चेंडू 25 धावांची गरज. या चेंडूवर मोठा फटका आला तर वाफे संघ कुठेतरी वर्चस्व करतो की काय पाहूया. पण हा चेंडू चांगला टाकावा लागेल. चला थोडं फास्ट खेळायचं. फ्रीड चेंडू आहे. हा चेंडू कालवा टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या फ्लो मध्ये घ्यायचा होता पण फलंदाज जाग्यावरून मारायचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू आला. पुढचा चेंडू पाहूया. चांगला चेंडू टाकला गेला. आता मात्र आप ट्राय करत होता, पूल पॉवरफुल सक्सेसफुल करायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याने टिपला झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. जो फलंदाज ज्याच्याकडून अपेक्षा तो नॉट स्ट्राईक येणार. राहुल तसा स्थिर आहे. चार चेंडू टाकून झाले या षटकातील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 25 धावांची गरज आहे. 8 चेंडू 25 धावा. पुढील फलंदाज मैदानामध्ये अक्षय. अक्षयाला हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. एक साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय आणि त्या चेंडूवर एकच धाव घेतोय. आमच्या इथे बात चालूच होती का शेवटच्या चेंडूवर एक धाव घेईल की काय, पण 5व्या चेंडूवर एक धाव घेतली. आता शेवटचा चेंडू तो स्पर्श करणार आहे. समीकरण असेल उर्वरित चेंडू असेल 7 आणि 7 चेंडू मध्ये करायचे धावा 24 धावा. म्हणजे हा चेंडू निर्णायक, हा फटका निर्णायक असेल. हा चेंडू आकाशालगत फटका फसलाय. खेळाडू आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी झेल सुटलेला आहे. तो कोणाचा झेल सोडले का मॅच सोडले या ठिकाणी पाहायला मिळेल. आता समीकरण असेल या ठिकाणी 6 चेंडू आणि करायचे धावा 6 चेंडू आणि ह्या ठिकाणी 6 चेंडू 23 धावा रोखण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय विशाल. आणि राहुलच्या विकेट साठी या गोलंदाजाने विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. राहुलाने जर मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं पारितोषिक आकाश संत यांच्याकडून. हा चेंडू ऑफ ट्रॅकर होता, पॉवरफुल सक्सेसफुल ठोकलाय हा षटकार. मी म्हटलं होतो या ठिकाणी पाहायला गेलं तर हा खेळाडू वाफे संघाचा एक श्रावण म्हणून त्याला रावण म्हणतात आणि हा दुसरा रावण म्हणजे राहुल. मॅच जिंकवली तरी 500 आणि लगातार 3 षटकार मारले तरी 500. नक्कीच A1 जोडी आकाश संते आणि आकाशजी कोरडे यांच्याकडून.
पुढचा चेंडू बघूया राहुल साठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक नाही आणि हा चेंडू दुसरा बॅक टू बॅकचा लगातो 6 षटकार. समीकरण आता राहिलाय 4 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू 11 धाबा. हा फलंदाज नावादेला फलंदाज तिसरा मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आकाशजी संत आणि आकाशजी कोरडे यांच्याकडून. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय आणि धर्मवीर चषक मधला झेल छुटा गेंदबाज का दुलटला आणि कॅच सोडले का मॅच सोडले. हा लगातारचा तिसरा षटकार A1 जोडीकडून 500 रुपये हे मात्र आणि मॅच जिंकवली तर अजून 500. लगातारचा तिसरा षटकार राहुलच्या बॅटीतून आला. षटकारांची आतिषबाजी. कॅच सोडली का मॅच सोडली. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. मॅच बॉल फेकायचा आणि 12 प्रतिनिधी इथे कुठेतरी कान मंत्र देताना. आता समीकरण राहिलंय उर्वरित चेंडू असतील 3 आणि 3 चेंडू मध्ये करायचे धाबा 5 धाबा. 3 चेंडू 5 धाबांची गरज. हा राहुल काय फलंदाजी करतोय. मी म्हटलं होतं राहुल स्ट्राईक वर गेला, राहुल आक्रमण करणार, राहुलचा झेल सोडला का मॅच सोडली. नक्कीच तुम्ही सांगू शकाल का ह्या ठिकाणी राहुलचं झेल सोडल्यानंतर राहुल यांनी मारलेले लगातारचे 3 षटकार पूर्ण मॅच मध्ये आणले. आता समीकरण आहे 3 चेंडू 5 धाबा. 3 चेंडू 5 धाबा. पाहूया या ठिकाणी राहुल. सनी उपमे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लगातार 3 षटकार मारले म्हणून. सनी उपमे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. आकाश संते आणि आकाश कोरडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि मॅच जर जिंकवली तर अजूनही 500. पाहूया हा चौथा येतो की काय आणि मॅच विनिंग षटकार 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 षटकार. मित्रांनो ही स्पर्धा आहे ना मानाची अभिमानाची आहे. या स्पर्धेमध्ये लक्ष असू दे जग्गू का या ठिकाणी ना शर्ट काढणे हे अनिवार्य नाहीये. बॉडी तुझी माहिती आम्हाला किती आहे ती आणि ती दाखवायची नाही. लगातार या ठिकाणी 4 षटकार मारले आणि मॅच जिंकवली. चला लाईनअप करा, हँडसेक करा आणि मगच मैदान सोडा. हा फलंदाज झेल सोडल्यानंतर त्याने मात्र जो आक्रमण केलं ना या स्पर्धेमध्ये मी म्हटलो वाफेगावचा एक रावण म्हणजे श्रावण आणि दुसरा रावण म्हणजे राहुल. नक्कीच मी क्रिकेटमध्ये म्हणतो ना मित्रांनो पकडा कॅच आणि जिंका मॅच.